होतोय ना, जा बरं पटकन. चला 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 निघा. या. नक्की कोणाशी बोलत होती जानू आणि कोणाला भेटायला जाणार आहे? या ना मॅडम, बसा. बोला मॅडम, काय मदत करू आपली? नमस्कार, मी भावना सिद्धिराज गाडे पाटील. काल आमच्या घराजवळ एक घटना घडली आणि त्याचा रिपोर्ट करायला मी इथे आली. मॅडम, मी ताबडतोब या घटनेचं FIR नोंद करतो. तुम्ही काळजी करू नका. त्या गुंडांवरती कडक कारवाई होईल. नाही, माझी अशीच इच्छा आहे की त्या नीच माणसांच्या विरोधात तक्रार व्हायलाच हवी, पण त्या मुलींनी तक्रार करायला नकार दिलाय. मग मॅडम, मी काय मदत करू शकतो आपली? अहो सर, काल मी तिथे वेळेवर पोहोचले म्हणून ती मुलगी वाचली. पण जरा विचार करा, जर का मी वेळेवर तिथे पोहोचले नसते तर? ती विचार करून सुद्धा मनात ना कसं तरी होतंय, माझ्या धडधडतंय. अहो, कुठल्याही मुलीवर ही वेळ ओढवू शकते आणि त्यासाठीच काहीतरी करायला हवं. आजही मुलींचं चारित्र्य काचेच्या भांड्यासारखं आहे असं आपण म्हणतो. आणि मग जर का मुली घराबाहेर पडल्या तर त्यांच्या चारित्र्याला घाला घातला जाईल म्हणून त्यांना घरीच बसवून ठेवतात. पण असं न करता त्यांना सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासानं बाहेर कसं पडता येईल यासाठी काळजी घेतली पाहिजे आपण. आज मुली प्रत्येक क्षेत्रात काम करतायत, स्वतःची ओळख निर्माण करतायत. मग समाज म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ना. माझी एकच इच्छा आहे, या प्रभागात परत अशी घटना घडता कामा नये आणि त्यासाठी माझ्या पक्षाकडून तुम्हाला जी काही मदत लागेल ती करायला मी तयार आहे. आणि आता माझ्या परीनं ही घटना परत घडू नये यासाठी काय करता येईल याचा विचार मी आधीच केला. हा त्याचा आराखडा. तू आत्ताही खोटेपणाची साथ देतेस दादा, पण थोड्या वेळात तुला सत्य काय ते कळेल आणि मग त्यानंतर कितीही पश्चाताप केलास ना तरी तिचा काही उपयोग होणार नाही. आम्ही आजपर्यंत कधीच तुला तुझ्या वडिलांचा अपमान कर, त्यांच्याशी वावगं वाग असं शिकवलं नाही. त्यांच्यापासून तोडण्याचाही प्रयत्न केलेला नाही. आता आमचा हा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तुला त्याच्या टीममधून खेळावं लागेल, ते पण अगदी खरेपणाने. पण आजी, वरद, आपले आजोबा खरं बोलतायत हे सिद्ध व्हायला पाहिजे ना बाळा. तू गेलास तर स्पर्धा सुरू होईल. जा. ये बस. चला तर आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया. दोन्ही स्पर्धकांनी त्यांच्याकडचे मोबाईल बाजूला ठेवायचे. तर सगळ्यात आधी तुमच्या प्रोजेक्टचा सर्किट बोर्ड कसा केला आहे, एनर्जी कशी वापरली आहे हे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवायचं आहे. आणि यासाठी तुम्हाला फक्त 1 तास देण्यात येणार आहे. चला सुरू करा.
बाबा, आजोबांच्या टेबलकडे बघून काही होणार नाही. त्यांना दिले गेलेले ऑब्जेक्ट्सच वेगळे आहेत. आपल्याला आपलं सर्किट तयार करायचं. बापाला अक्कल शिकवू नकोस. तुला काय येतंय ते दाखव, कळलं ना? हा, पुढचं बोलू नको.